जय महाराष्ट्र. सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. लोकप्रतिनिधी, नगरसेवक, आमदार, खासदार किंवा त्यांचे कार्यकर्ते आता पावसाळ्यापूर्वी प्रत्येक ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांकडून जे गटाराची, नाल्यांची साफसफाई करून घेत आहेत, त्यावेळेस ते सफाई तर करून घेत आहेत, पण सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवाची काळजी तिकडे घेत नाहीयेत. तिकडे त्यांच्या जीवाला खूप मोठा धोका आहे. अशा प्रकारे ती साफसफाई होते. ज्या ठिकाणी आपण पाय सुद्धा ठेवत नाही, आपण कुठे घाण दिसली तर आपण सरळ साईडने निघून जातो, त्या नाल्यांमध्ये त्या सफाई कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे उतरवलं जातं. ना त्यांना मास्क असतो, ना त्यांच्या हातात हँडग्लोव्ज असतात, ना पायात गमबूट असतात. ते काहीही न घेता ते तिकडे उतरत आहेत. चला, मान्य आहे, कोणी कोणी बोलतं की आम्हाला नाही वापरायचं आहे, पण ही लोकप्रतिनिधींची जिम्मेदारी आहे, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांना हे सगळं देऊनच त्यांना तिकडे उतरवलं पाहिजे. कारण त्या गटारामध्ये जंतू असतात, तिकडची एवढी दुर्गंधी असते. त्या जंतूंमुळे, दुर्गंधीमुळे त्यांना त्वचारोग होतो, श्वास रोग होतो. तसेच ते घरी जातात, त्यांची लहान लहान मुलं असतात, तो रोग त्यांच्या घरात पसरतो. अशा वेळेस ही लोकप्रतिनिधींची जिम्मेदारी आहे की या सर्वांची काळजी घेतली पाहिजे. माझी बीएमसीला पण विनंती आहे की अशा ठिकाणी आपण लक्ष घाला, कोणाच्याही जीवाची हानी होऊ नये. गरीब असले तर काय झालं, शेवटी ते माणूस आहेत, त्यांना माणुसकी सारखी वागणूक दिली पाहिजे. हे लोकप्रतिनिधी, नगरसेवक, आमदार, खासदार यांनाही या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. लोकप्रतिनिधी, नगरसेवक, आमदार, खासदार किंवा त्यांचे कार्यकर्ते आता पावसाळ्यापूर्वी प्रत्येक ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांकडून जे गटाराची, नाल्यांची साफसफाई करून घेत आहेत, त्यावेळेस ते सफाई तर करून घेत आहेत, पण सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवाची काळजी तिकडे घेत नाहीयेत. तिकडे त्यांच्या जीवाला खूप मोठा धोका आहे. अशा प्रकारे ती साफसफाई होते. ज्या ठिकाणी आपण पाय सुद्धा ठेवत नाही, आपण कुठे घाण दिसली तर आपण सरळ साईडने निघून जातो, त्या नाल्यांमध्ये त्या सफाई कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे उतरवलं जातं. ना त्यांना मास्क असतो, ना त्यांच्या हातात हँडग्लोव्ज असतात, ना पायात गमबूट असतात. ते काहीही न घेता ते तिकडे उतरत आहेत. चला, मान्य आहे, कोणी कोणी बोलतं की आम्हाला नाही वापरायचं आहे, पण ही लोकप्रतिनिधींची जिम्मेदारी आहे, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांना हे सगळं देऊनच त्यांना तिकडे उतरवलं पाहिजे. कारण त्या गटारामध्ये जंतू असतात, तिकडची एवढी दुर्गंधी असते. त्या जंतूंमुळे, दुर्गंधीमुळे त्यांना त्वचारोग होतो, श्वास रोग होतो. तसेच ते घरी जातात, त्यांची लहान लहान मुलं असतात, तो रोग त्यांच्या घरात पसरतो. अशा वेळेस ही लोकप्रतिनिधींची जिम्मेदारी आहे की या सर्वांची काळजी घेतली पाहिजे. माझी बीएमसीला पण विनंती आहे की अशा ठिकाणी आपण लक्ष घाला, कोणाच्याही जीवाची हानी होऊ नये. गरीब असले तर काय झालं, शेवटी ते माणूस आहेत, त्यांना माणुसकी सारखी वागणूक दिली पाहिजे. हे लोकप्रतिनिधी, नगरसेवक, आमदार, खासदार यांनाही या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. जय महाराष्ट्र.